बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या भूमीतून पुन्हा एकदा लाल वादळ घोंगावू लागलं। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा ऐतिहासिक लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा आता नाशिकच्या मुंबई नाका परिसरातून मुंबई आग्रा महामार्गाच्या मुंबईच्या दिशेने कूच करतोय। आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावेत, पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आपण या मोर्चाच्या बद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, पुन्हा एकदा हे लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झालंय आणि मुंबईकडे देखील कूच करतंय। सध्या या मोर्चातून काय नेमके अपडेट मिळतात? शेतकऱ्यांच्या या भूमिपुत्रांच्या काय मागण्या आहेत? दीपक, नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे अनेक दिवसांपासून, खरं तर अनेक वर्षांपासून ह्या प्रलंबित मागण्या या आदिवासी बांधवांच्या आहे, आदिवासी शेतकरी मजुरांच्या आहे आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेकदा यांनी लॉंग मार्च देखील काढलेला होता। मात्र सरकारने या सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही। त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा लॉंग मार्च काढण्याची जी वेळ आहे ती आता अखिल भारतीय किसान सभेवर आलेले आहे। खरं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड JP गावित हे या लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहे आणि नाशिक जिल्ह्यातून खरं तर हे लाल वादळ आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी जर बघतोय तर जवळपास 20,000पेक्षा जास्त हे आंदोलक या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहे। नाशिक जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातून, खेड्यापाड्यातून हे सगळे आदिवासी बांधव पायपीट करत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। आजचा जो मुक्काम आहे तो नाशिकमधल्याच विलोळी या ठिकाणी असणार आहे आणि 3 तारखेला हे लाल वादळ खरं तर मुंबईमध्ये त्या ठिकाणी धडकणार आहे। एकूणच जर बघितलं तर सरकारच्या प्रतिनिधींनी अद्यापपर्यंत या मोर्चेकऱ्यांसोबत कोणताही संपर्क साधलेला नाही आहे। त्यामुळे हे मोर्चेकरी आहे ते सकाळपासून या ठिकाणी आक्रमक भूमिकेत होते। यावेळी जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही थेट मंत्रालयालाच त्या ठिकाणी घेराव घालू अशी भूमिका JP गावित यांनी घेतलेली होती। आपण या ठिकाणी जर बघतोय तर DL कराड असतील, त्यासोबत अजित नवले असतील, असे अनेक जे नेते आहेत हे या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या लॉंग मार्चला यावेळी यश येणार का हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता या लॉंग मार्चच्या माध्यमातून हे पुन्हा आदिवासी बांधव हे मुंबईकडे आपल्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी शुभम, खरं तर तू सांगतोय त्याप्रमाणे हे सगळे आदिवासी जे बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, हे आता मुंबईकडे कूच त्यांनी केलेली आहे। मात्र या मोर्चाचे टप्पे कसे असणार आहेत? आजचा मुक्काम जरी नाशिकमध्ये असला तरी मुंबईपर्यंत हा मोर्चा पोहोचणार आहे का? या सगळ्याबाबत सरकारकडनं काही दखल घेतली गेली आहे का? याचे काही अपडेट मिळालेत का? सरकारकडनं अद्यापही कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। कारण हा जो लॉंग मार्च आहे तो खरं तर 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून त्या ठिकाणी नाशिकच्या मुख्य शहरापर्यंत आलेला होता। मात्र या ठिकाणी नाशिकमधून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या परिसरामध्ये ज्यावेळी गेला त्यावेळेस जिल्हाधिकारी यांना 2 दिवसापूर्वी जे निवेदन दिलेलं होतं, JP गावित यांनी त्या ठिकाणी बैठक घेतलेली होती। या बैठकीच्या दरम्यान जी चर्चा झालेली होती ती निष्फळ ठरलेली होती आणि त्यानंतरच हा लॉंग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढला जाईल असा जो निर्णय आहे तो JP गावित यांनी घेतलेला होता। सरकारच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आत्तापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही आहे। सरकारचे कोणी प्रतिनिधी या आंदोलकांची चर्चा त्या ठिकाणी करत नाही आहे। मात्र संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सरकारमधल्या काही प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर आदिवासी मंत्री असलेले जे कॅबिनेट मंत्री आहे नरहरी झिरवाळ हे खरं तर या सगळ्या संदर्भात चर्चा करत आहे किंवा गिरीश महाजन जे आज नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांसोबत चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आजचा जो टप्पा आहे तो नाशिकमधला असणार आहे, विलोळी परिसरात आजचा जो मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर पुढे जे 2 मुक्काम असणार आहे ते कसरा असेल किंवा शहापूर असेल या ठिकाणापर्यंत जाईल। मात्र जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर ज्या ठिकाणावर स्वाभाविकच सरकारचा कुठला प्रतिनिधी या सगळ्या शेतकऱ्यांना जाऊन भेटतोय का? त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात का? त्यांना काय नेमकं आश्वासन दिलं जातं? यावर पुढची सगळी रणनीती असेल। तुर्तास शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मोर्चाचे अपडेट घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।